पक्ष वेगळे असले तरी सुमित्रा काकींची कुठेही इच्छा नव्हती की शपथविधी त्या ठिकाणी चौथ्या दिवशी झाला पाहिजे. पण त्यांच्या पक्षातले अनुभवी मार्गदर्शक जे कुणी होते, जे आज भाषण त्या ठिकाणी करत आहेत, त्यांनी प्रेशर आणलं सुमित्रा काकींना की चौथ्या दिवशी तुम्ही शपथविधी करा. उद्या जाऊन काय होईल हे सांगता येणार नाही. आणि राजकीय अनुभव या पदाचा कदाचित नसल्यामुळे जो नव्हता, तिथं कुठंतरी काकींनी ते स्वीकारलं आणि शपथविधी त्या ठिकाणी झाला. त्यामुळे टीका ही सुमित्रा काकींवर होती असं म्हणणार नाही, पण ज्या लोकांनी सुमित्रा काकींना चुकीचं मार्गदर्शन केलं अशा नेत्यांवर लोक त्या ठिकाणी टीका करतात, याची नोंद सगळ्यांनी तिथं घेतली पाहिजे. की हे जे काही मागच्या महिन्याभरामध्ये आपण राजकारण पाहिलं, अनेक लोक काही वेगवेगळ्या विधानं करायला लागले, ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपला पक्षाची, ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं याच्या आम्हाला उपदेश देत होते. ते तुम्ही बघितलं, ऐकलंय, काय काय चाललं आहे ते सगळं तुम्हाला राजकारण माहीत आहे. पणाने संवाद करत असताना त्या घडामोडी आम्ही कशा करत होतो त्याच्याबद्दलचं वक्तव्य केलं होतं, मोकेपणाने केलं होतं पत्रकारांच्या समेत. तेच नेमकं दुसऱ्याशी दाखवलं गेलं. त्याच्याबद्दल सुद्धा कुठे काय बोललं, मी एवढाच इशारा करतोय जे बोलतात त्यांना की आता बोलण्याचं थांबवा, नाहीतर प्रत्युत्तर देण्यासारखी अनेक बाबी आहेत, अनेक बाबी आहेत की त्यासुद्धा कधी ना काहीतरी मग स्पष्टपणाने मोकेपणाने बोलण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. ताई का जो है हमने शपथ समारोह हुआ, उसके ऊपर चर्चा, इतनी जल्दी क्या थी, इतनी जल्दी क्या थी, अरे भाई इतनी जल्दी क्या थी, तो पहले 2 घंटों में ही आपने तो मर्जर की बात शुरू की, तो इतनी जल्दी क्या थी, तब तो जल्दी नहीं थी. तो 4 दिन के बाद अगर, अरे भाई आपने तो कई बार देखा है, दिल्ली में है, इधर है, उधर है, उसी दिन अंत्यविधि पूरा नहीं होता उसके पहले जो है सौगंध ली जाती है. तो क्या गलत था भाई.